नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची ओटी अधिक मासामध्ये योग्य पद्धतीने कशी भरावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक घराची एक कुलदेवी असते आणि ती आपल्या कुटुंबाचे रक्षण करते. जेव्हा आपण त्याची पूजा करत नाही तेव्हा जीवनात अडचणी वाढू लागतात. म्हणूनच कुलदेवीची वेळोवेळी ओटी भरणे खूप महत्त्वाचं आहे. ही ओटी भरण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर ही ओटी भरण्यासाठी आपल्याला नारळ, हळदी कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, फळे, गोड मिठाई लागणार आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडी घेऊन सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता. लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर साध्या वस्तूही चालतात. देवी तुमची श्रद्धा आणि सेवा पाहते. त्यामुळे कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. तर ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर देवघरात कुलदेवीचा फोटो ठेवा आणि दिवा अगरबत्ती लावा. हात जोडून प्रार्थना करा. हे देवी, माझ्या घरात सुख समृद्धी नांदव. त्यानंतर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. मग अक्षता अर्पण करा, नारळ ठेवा, फळे आणि मिठाई अर्पण करा. शक्य असेल तर साडी अर्पण करा आणि शेवटी नमस्कार करून आपल्या मनोकामना व्यक्त करा. हा उपाय करण्यासाठी शुक्रवार सर्वात शुभ आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. विशेष करून आपल्याला हा उपाय अधिक मास, नवरात्री किंवा पौर्णिमा या दिवशी केल्याने जास्त लाभ मिळतो. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती नांदते, आर्थिक प्रगती होते आणि अडचणी दूर होतात आणि नशीब उजळते. सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय नेहमी श्रद्धेने करा. दिखावा म्हणून करू नका. मन स्वच्छ ठेवा. देव भावना पाहतो, वस्तू नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.